नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे। जो राकेश इथे अंजलीला सिडेझोल हे मेडिसिन देत असतो, त्या राकेशचा आता अर्णवने पर्दाफाश केलेला असतो आणि सोबतच ईश्वरी राकेशच्या मधील काटा दूर करण्यासाठी जे राजेश इथे क्रूर कृत्य करत असतो आणि त्यामुळेच इथे अंजलीला ह्या सगळ्या गोष्टी तो करत असतो। त्या सगळ्या गोष्टींचा इथे आता अर्णवने आणि मामा भाच्याने मिळूनच पर्दाफाश केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अर्णवला समजलेलं असतं की राकेश आणि राजेश ही दोन व्यक्ती ही एकच आहेत आणि ती व्यक्ती इथे ईश्वरीला फसवण्याचं काम करत आहे, तिच्यासोबत लग्न करण्याचं काम करत आहे, इकडे माझ्या ताईला सुद्धा फसवण्याचं काम करते आणि तिकडे ईश्वरीला सुद्धा, आणि तेव्हापासून अर्णव थोडासा अलर्ट झालेला असतो। पण इथे अर्णवचा वीक पॉइंट म्हणजेच की त्याची ताई म्हणजेच की अंजली, ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात। आता अंजलीला चिंटू आणि त्याचसोबत इथे ईश्वरीचं नातं, त्यांचं रिलेशन अगदी मनापासून आवडत असतं आणि जेव्हाच साखरपुड्याचा विषय इथे निघालेला असतो जो की लावण्यासोबत होणार असतो, तेव्हाच अंजलीने ह्या सगळ्या गोष्टीला विरोध केलेला असतो। अंजलीचं असं म्हणणं असतं की आजी, हे बघ, तू असं नको करूस, कारण तू फक्त एका बाजूने विचार करतेस। ज्या चिंटूच्या हसण्यासाठी, त्याच्या आनंदासाठी तू एवढं सगळं काही करायचीस, मग आत्ता तुला काहीच कसं वाटत नाही? हे बघ, चिंटूचा आनंद, त्याचं हसणं त्या लावण्यासोबत नाहीये, फक्त तू पत्रिका जुळल्या म्हणून हे सगळं करत आहेस। पण प्लीज तू असं करू नकोस, कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत आणि तू इथे असं नको करूस। तेव्हाच आजी तिला म्हटलेले असतात, आता तुझ्यासमोर फक्त मला डोकं फोडून घ्यायची वेळ राहिलेली आहे। तेव्हाच अंजली आता आजींना म्हटलेली असते, डोकं फोडण्याची वेळ तुझ्यावर नाही तर चिंटूवर येणार आहे, त्या लावण्यासोबत लग्न करून। त्यावरच आजी म्हणत असतात की हे बघ, तू असं अंजली विचार करू नकोस आणि तू असा का विचार करतेस? आता अंजली ह्या सगळ्या गोष्टी इथे घरच्यांना समजावून सांगत असताना जो राजेश किंवा राकेश आहे तो तिथेच असतो। त्याला प्रचंड राग येत असतो, माझीच बायको माझ्या वाटेतला काटा कसा होऊ शकते आणि हिला काय गरज आहे एवढ्या सगळ्या गोष्टी इथे मध्ये मध्ये करण्याची। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हिला त्या ईश्वरीचं लग्न अर्णव बरोबर लावून द्यायचं आहे, पण मी बरं असं होऊ देणार आहे, मी ह्या सगळ्या गोष्टी ह्या अशा अजिबातच होऊ देणार नाही। काही जरी झालं तरी सुद्धा मिस इंदोर फक्त आणि फक्त माझीच आहे, माझीच ती इंदोर जिलेबी फक्त माझीच आहे। किती कोणी जरी अडथळे टाकले तरी सुद्धा मी हे मान्य करणार नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी समोर येऊ देणार नाही, असाच तो इथे विचार करतो। आणि त्यानंतर तो म्हणत असतो, जर माझीच बायको माझ्या वाटेमध्ये येत असेल तर मला तिला दूर केलंच पाहिजे, म्हणूनच तो काही नियोजन करत असतो। आता अंजली प्रेग्नेंट आहे, हा बाप होणार आहे, पण तरी सुद्धा ही जर सतत आजारी पडत राहिली तर त्या गोष्टीकडे हिचं लक्ष कमी होईल आणि त्यामुळेच मला काहीतरी प्लॅन करावा लागेल असा तो विचार करतो। आणि म्हणूनच त्या संदर्भामध्ये तो त्याच्या जो मेडिकलचा मित्र आहे त्याला कॉल करतो आणि मेडिकलमध्ये मित्र असणाऱ्या त्याला कॉल केल्यानंतर तो म्हणत असतो, हे बघ, जर एखादी व्यक्ती प्रेग्नेंट असेल, त्या बाळाला तर काही नाही झालं पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ती व्यक्ती सतत आजारी, सतत बेशुद्ध पडली पाहिजे, सतत तिला थकवा आला पाहिजे। आणि तेव्हाच समोरचा मेडिकलवाला म्हणतो, हे बघ, मी असं तर कोणाला औषध वगैरे देत नाही, पण आता तू माझा मित्र आहेस आणि त्यामुळे मी तुला हे औषध देतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या मेडिसिनचा जास्त डोस कोणाला देऊ नकोस। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे बघ, हे जास्त डोस देता कामा नाहीत आणि महिन्यातून एखाद दुसराच डोस तू दे, नाही तू असं केलंस, जास्त डोसेस जर तू देत राहिलास तर त्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतं किंवा ते जे बाळ आहे किंवा ती बाई प्रेग्नेंट असेल तर जरा धोका होऊ शकतो बाळाला। आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता जो राकेश आहे तो ते औषध मेडिकलमधून त्याच्या मित्राकडून घेऊन येतो आणि तो अंजलीला रोज दुधामध्ये थोडं थोडं इथे द्यायला सुरू करतो। ती बॉटल लिक्विड स्वरूपामध्ये तो घेऊन आलेला असतो, मुद्दामूनच जर गोळ्या दिल्या तर मग वेगळं देता काहीतरी होईल, म्हणूनच जर हिला दुधातून मिक्स करून दिलं तर मग काही जास्त तिच्या निदर्शनास येणार नाही असे इथे तो ठरवतो। आणि तो अंजलीला रोज संध्याकाळी दूध न चुकताच आणून द्यायला लागला। खरं पाहायला गेलं तर असं सांगण्यात आलं होतं की हा डोस जास्त नकोय, रेग्युलर सुद्धा नकोय,
कधीतरी महिन्यातून 1-2 वेळा तुम्ही वापर करू शकता. पण जेव्हाच याला हे डोसमुळे अंजली ह्याच्या वाटेतला काटा बाजूला व्हायला लागली, वाटायला लागलं, तसंच हा जास्तच तिला ह्या सगळ्या गोष्टी करू लागला. आणि त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अंजली नेहमीच अशक्त राहू लागली. तिच्या पायामध्ये त्राण राहिले नाहीत. सतत ती बेशुद्ध पडू लागली, चक्कर येऊ लागली. आणि हे सगळं का होतंय, कशामुळे होतंय, नेहमीच होतंय ह्या गोष्टी घरच्यांच्या लक्षात येऊ लागल्या. स्पेशली म्हणजेच की अर्णवच्या ह्या गोष्टी लक्षात येऊ लागल्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही अर्णव आहे, अर्णव आणि राकेश हे दोघे सुद्धा कट्टर एकमेकांचे शत्रू बनलेले असतात. आता ज्या पद्धतीने इथे जो अर्णव इथे ईश्वरीला भेटायला गेला होता आणि तिथे तिचे बाबा अचानक आले आणि तिचे बाबा अचानक आल्यानंतर त्यांनी अर्णवच्या कानाखाली मारली आणि तो व्हिडिओ काढून ह्याने व्हायरल केला आणि तो व्हिडिओ घरच्यांना सुद्धा दाखवला. तेव्हाच आजी अर्णववर चिडल्या आणि त्या म्हणाल्या की तू एवढा मोठा आहेस आणि तू एवढा काय लपवत आहेस आमच्यापासून की तू त्या माणसाचा मार खाल्लेला आहेस, सांगत का नाही आहेस चिंटू, असं काय आहे. त्यावरच तो म्हणत असतो, नाही आजी, मी आत्ताच काहीच गोष्टी सांगू शकत नाही. आणि तेवढ्यातच वल्लरी म्हणत असते, मग आत्ता नाही तर तू कधी सांगणार आहेस. आणि तेवढ्यातच आता अर्णव म्हणत असतो, वेळ आल्यावर सगळं काही सांगेल. आता वेळ कसली यायची बाकी आहे, आता लवकरच तुझं लग्न आम्ही ठरवणार आहोत, लग्न लावून देणार आहोत, असाच आता इथे वल्लरी बोलत असते. तेवढ्यातच अर्णव ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. पण मामाला माहिती असतं काय झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे. मामा वल्लरीवर बोलतात आणि आवाज उठवतात. ते म्हणत असतात, वल्लरी बास्कर, तो बोलतोय ना काहीतरी, तर त्याच्या बोलण्यावर का विश्वास ठेवत नाहीयेत. पण आजी मात्र त्याच्या काळजीने खूपच अस्वस्थ झालेल्या असतात. त्या विचार करत असतात, माझा चिंटू असा कसा वागू शकतो, नेमकं काय झालेलं आहे. त्याचसोबत तो संध्याकाळी खूप उशिरापर्यंत बाहेर असतो आणि तो म्हणत असतो, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी शांत बसणार नाही. हा माणूस मला फक्त माझ्या ताईचं कारण सांगून इथे ब्लॅकमेल करत आहे, पण हा असा कसा वागू शकतो. आणि तो इथे मोबाईल सायलेंट करूनच बसलेला असतो. घरची प्रत्येक व्यक्ती त्याला फोन करत असते, पण त्याने फोन अजिबातच रिसीव्ह केलेला नसतो, कोणाचाच रिसीव्ह केलेला नसतो. इकडे अंजली सुद्धा खूप जास्त काळजीत असते. ती विचार करते, नाही, मी चिंटूला रडताना पाहिलंय, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी होता, तर तो फक्त आणि फक्त इथे ईश्वरी सोबत असताना होता. नाही, मला एक बहीण म्हणून काहीतरी करायलाच पाहिजे. मी त्याची मोठी बहीण आहे, तो माझा धाकटा भाऊ आहे, आम्हा दोघांना एकमेकांशिवाय कोणीच नाही आजी सोडता. पण तरी सुद्धा मी अशी कशी वागू शकते. नाही, मला ईश्वरीला आणि त्याला दोघांना एकत्र आणायलाच पाहिजे. मी माझ्या गोष्टी बाजूला ठेवायला पाहिजेत. आता तो मामा होणार आहे, मी आई होणार आहे, पण तरी सुद्धा. तेवढ्यातच इथे जी अंजली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर अंजली मामीशी सुद्धा बोलत असते. ती म्हणत असते, प्लीज तुम्ही ह्या लावण्याला सतत पुढे करू नका. मला असं वाटतंय की तुम्ही लावण्या आणि अर्णवचा लग्न चुकीच्या पद्धतीने करून देत आहात. तुम्हाला असं वाटत नाही का. त्यावरच आता इथे वल्लरी म्हणत असते, तुला असं का वाटतंय आणि तुझा आमच्यावर विश्वास नाहीये का. त्यावर अंजली म्हणत असते, माझा विश्वास ठेवण्याचा न ठेवण्याचा प्रश्न उरतोच कुठे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी चिंटू आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की साखरपुडा झालाय तिथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही आता हे लग्न तरी कमीत कमी थोड्याशा लांबच्या मुहूर्तावर ढकला. तुम्ही एवढी घाई का करत आहेत. आणि ह्या दोघींचं बोलणं इकडे राकेश ऐकतच असतो. त्याचं असं म्हणणं असतं की झालं, हिचं पुन्हा सुरू झालं, ही सतत आमच्यामध्ये काय येत आहे. तेवढ्यातच तिला थोडंसं थकवा वाटतो आणि ती लगेचच आहे त्या ठिकाणी खाली बसते. मामी तिला म्हणत असते की हे बघ अंजली, तुझी तब्येत नाजूक आहे आणि त्यामुळे तू आता प्रेग्नेंट आहेस, तुला काळजी घ्यायला हवी. तू सतत असं अस्वस्थ वाटणं, थोडंसं टेन्शन घेणं, ह्या गोष्टी तू करू नकोस बरं. पण अंजली म्हणत असते, मग मी टेन्शन घेऊ नको तर काय करू. इथे माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न असताना मी एवढी शांत कशी काय बसू शकते. त्यावरच आता वल्लरी म्हणत असते, हे बघ, त्या सगळ्या गोष्टी जरी ठीक असल्या तरी सुद्धा मला असं वाटतंय की नाही, तू थोडासा तरी इथे स्वतःची काळजी घ्यायला हवीस. आणि स्वतःची काळजी जोपर्यंत तू इथे घेत नाहीस तोपर्यंत हे सगळं असंच चालू राहणार आहे. असंच वल्लरी इथे बोलत असते.
वल्लरी म्हणत असते, तू आता इथे शांत बस, मी तुझ्यासाठी काहीतरी दूध वगैरे घेऊन येते. आणि तेव्हा वल्लरी तर निघून जाते. पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अंजली ज्या ठिकाणी बसलेली असते त्याच ठिकाणी ती बसून असते. तिला हे सगळं पाहिल्यानंतर खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे समोर यायला नको होत्या आणि हे सगळं काय झालेलं आहे. त्याचबरोबर मला चिंटूसाठी काहीतरी करायलाच पाहिजे, ह्याच गोष्टीचा ती आता इथे विचार करत असते. आता हे सगळं राकेशने ऐकलेलं असतं. त्यामुळे राकेश खोलीत गेल्यानंतर पुन्हा एकदा तिला औषध देत असतो आणि पुन्हा एकदा औषध दिल्यानंतर इथे अंजली पुन्हा एकदा इथे बेशुद्ध पडलेली असते. आता अंजली बेशुद्ध सतत पडत आहे ही गोष्ट तरी घरच्यांच्या लक्षात आलेलीच असते. घरचे सुद्धा सतत विचार करत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे, अंजलीला काय होत आहे. अंजली, तू इतका टेन्शन आणि एवढं सगळं काही तू नको करून घेऊस. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस, ह्या सगळ्या गोष्टी ती आजी इथे बोलत असतात. माझ्या अंजलीला काही होणार तर नाही ना, माझी अंजली ठीक तर आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता आजी बोलत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो अर्णव बाहेर गेलेला असतो, अर्णव विचार करत असतो, नाही, हा माणूस मला सतत ह्याच गोष्टीवरून ब्लॅकमेल करत आहे ना, मग मी नाही, ह्याला अजिबातच सोडणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश केल्याशिवाय मी इथे राहणारच नाही. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो आणि लगेचच घराकडे निघायला सुरुवात करतो. मी गेलं की लगेचच त्याला जाब विचारणार आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी तो का करत आहे, कशामुळे करत आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी इथे विचारल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणून तो घरी येतो. आता घरी आल्याबरोबरच पाहतो तर काय, पुन्हा अंजली इथे बेशुद्ध झालेली असते आणि बेशुद्ध झाल्यानंतर इकडे जो बाजूला बसलेला राकेश आहे तो मात्र अगदीच खुनशी हसत असतो आणि खुनशी हसू त्याचं पाहिल्याच्या नंतर इकडे अर्णवला खूपच मोठा धक्का बसतो की हा नेमका का हसत आहे. आणि त्यानंतर इथे अर्णव आता स्वतःच्या खोलीमध्ये जातो आणि खोलीमध्ये गेल्यानंतर तो आता विचार करायला लागलेला असतो. खरं तर आजी सुद्धा बोललेल्या असतात की चिंटू, मला आता इथे अंजलीची खूपच जास्त काळजी वाटते, ती इथे सतत आजारी पडते आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे मला कळत नाही. आणि तेव्हाच इथे जो अर्णव आहे तो म्हणत असतो, तू काळजी करू नकोस, मी ह्या सगळ्या गोष्टी बघतो. आता तो मामाशी बोलायला जात असतो आणि मामा आणि त्याचबरोबर मामभाचे मिळून ह्या सगळ्या गोष्टीबद्दल थोडंसं डिस्कशन्स करत असतात. हे सगळं काही डिस्कशन्स करत असताना त्यांच्यासमोर खूप मोठी एक गोष्ट येते. त्यावर आता इकडे जे मामा आहे ते म्हणत असतात, अर्णव, मला तर काहीतरी इथे गफलतच वाटते किंवा काहीतरी मोठाच इथे वेगळाच काहीतरी प्लॅन आहे असं वाटत आहे. तेव्हाच इथे अर्णव म्हणत असतो, नेमकं मामा तुला कशाबद्दल बोलायचं आहे. तेवढ्यातच आता मामा म्हणत असतात, तुझ्या ही गोष्ट लक्षात येते का, जेव्हापासून इथे तुझ्या आणि ईश्वरीच्या लग्नाचा किंवा तुझ्या आणि लावण्याच्या लग्नाचा जो साखरपुडा आहे तो होत आहे तेव्हापासूनच अंजली जास्त इथे वीक होत चालली आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिचं आजारपण वाढत चाललंय. ती अस्वस्थ असते, त्याचबरोबर थोडी टेन्स असते आणि तिच्यामध्ये कमजोरी येते, चक्कर येते, बेशुद्ध पडते. ह्या सगळ्या गोष्टी तुला असं वाटतंय का की ह्या फक्त आजारपणाचं नाटक असाव्यात. त्यावरच अर्णव म्हणतो, म्हणजे मामा नेमकं काय म्हणायचं आहे, आपण ताईशी एकदा बोलून घेऊयात. असं म्हणूनच आता ते दोघे सुद्धा इकडे अंजलीकडे बोलायला येतात. आता अंजलीकडे बोलायला आल्यानंतर इथे ते दोघं जण बोलत अंजली म्हणत असते, नाही रे अर्णव, चिंटू, मला काही कळत नाहीये, हे सगळं माझ्यासोबत का होतंय, कशामुळे होतंय, मी सुद्धा थोडीशी टेन्शन मध्येच आहे. तेव्हाच आता अर्णव म्हणत असतो, हो ताई, ते सगळं काही ठीक आहे, पण तरी सुद्धा मला तुझी थोडीशी काळजी वाटते. त्यावरच आता इथे अंजली म्हणत असते, हो, मी हल्ली ना खूपच मला चक्कर येते. तेव्हा तो म्हणत असतो, तू संध्याकाळी आहारामध्ये काय घेतेस. त्यावरच ती म्हणते, काही नाही, बाकी जास्त काही नाही, पण मला तुझे जिजू सतत संध्याकाळी रोज आता कंटिन्यू दूध प्यायला देतात आणि बाकी काही नाही, रेग्युलरचं जेवण आहे. आणि तेव्हाच दुधाचं नाव काढल्याबरोबर आणि ते सुद्धा जिजूच देतात. हो, त्यांना बघ ना माझी किती काळजी आहे, ते न चुकता मला रोज दूध प्यायला देतात. आणि तेव्हा हे सगळं काही ऐकल्याबरोबरच आता अर्णव आणि मामा वेगळ्याच विचारामध्ये हरवतात. तेव्हा अंजली म्हणत असते, अरे चिंटू, काय झालं, तू काहीतरी बोलत होतास ना. नाही ताई, काही नाही, काळजी घे आणि तू नको काळजी करू, आपण उद्या डॉक्टरांना बोलूयात आणि डॉक्टर आले की सगळं काही इथे त्यांच्यासोबत डिस्कस करून घेऊयात, असंच इथे तो बोलतो. आणि तेव्हाच अंजली म्हणत असते, बरं ठीक आहे, पण सगळं काही ओके आहे ना. असं म्हणता क्षणी आता इकडे अर्णव जो आहे, अर्णव त्याच्या खोलीमध्ये जातो आणि अर्णव त्याच्या खोलीमध्ये गेल्यावर तो अक्षरशः रडायला सुरुवात करत असतो. तो म्हणत असतो, ह्या माणसाचं किती क्रूर रूप आहे, त्याचबरोबर हा माणूस इतक्या खालच्या थराला कसा जाऊ शकतो आणि हा माणूस इतक्या
खालच्या थराला जाऊन कसा वागू शकतो? नाही, ह्यानं माझ्या अक्षरशः ताईला सुद्धा सोडलेलं नाही. नाही, मला आता काहीतरी करावंच लागेल, असंच आता इथे तो विचार करत असतो. आणि त्यानंतर असा विचार केल्याबरोबरच तो इथे जो काही मामा आहे त्याच्यासोबत सुद्धा बोलतो. मला असं वाटतंय की हा नक्कीच ताईसाठी कुठलं तरी वेगळं मेडिसिन वगैरे देत आहे. आता हे दोघे मामभाचे इथे त्या दोघांच्या रूममध्ये शोधल्यानंतर त्यांच्या हाती तर काहीच लागत नसतं, कारण राकेश हा खूपच सराईत गुंड आहे किंवा सराईतच गुन्हेगार आहे. तर आता इकडे अर्णव शेवटी त्याच्याशी बोलायला जात असतो. त्याला फोन करतो आणि म्हणत असतो मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावरच आता इकडे मामा आणि त्याचबरोबर अर्णव त्याच्याशी बोलायला निघलेले असतात. पण आता इथे मामा म्हणत असतात पण त्याला बोलण्याआधी मला असं वाटतंय की आपल्यामध्ये डिस्कशन होणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यावरच आता इथे अर्णव म्हणत असतो हो मामा, ते तर सगळं काही महत्त्वाचंच आहे, पण काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं असं इथे ते विचार करून ठरवत असतात. आता मामा म्हणत असतात हे बघ अर्णव, आता विषय आपल्या अंजलीच्या जीवाचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडीशी काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला असं वाटतंय की नाही, आता आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने ते हँडल केलं पाहिजे. हे बघ, तो खूपच सराईत आणि पटाईत आहे, त्यामुळे आपल्याला थोडीशी काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यावरच आता अर्णव म्हणत असतो नेमकं काय करायचं आहे आणि कशाबद्दल आपण ह्या सगळ्या गोष्टी ते बोलायच्या आहेत किंवा करायच्या आहेत. त्यावरच आता इथे अर्णव म्हणत असतो हे बघ मामा, आपण त्याला डायरेक्टच विचारूया की ताई सतत आजारी पडत आहे, बेशुद्ध होत आहे, म्हणून काय करायचंय आणि त्यासोबत तू नेमकं ताईला कुठलं औषध देत आहेस, आपण आपल्याच प्लॅनमध्ये त्याला अडकवायचं का? त्यावर मामा म्हणत असतात तुला काय वाटतं, तो आपल्या प्लॅनमध्ये अडकेल का? त्यावरच अर्णव म्हणत असतो हो, त्याला असं आपण दाखवून देऊया की आम्हाला ताईने असं, किंवा आम्ही पाहिले जेव्हा जेव्हा तू ताईला दूध देतोस तेव्हा तिथून पुढेच ताई अशी विचित्रसारखी करते, म्हणजे ती बेशुद्ध होते. त्याचबरोबर बेशुद्ध झाल्यानंतर इथे तिला हा सगळा त्रास होतोय. आणि तेव्हाच इथे मामा म्हणत असतात ठीक आहे, बघूयात काय होतंय, तर हा तरी प्लॅन यशस्वी होतोय का, असाच ते दोघे जण विचार करत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला हे दोघे जण हा प्लॅन केल्याच्या नंतर त्याला भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलवतात. आता त्याला भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलवल्यानंतर राकेश म्हणत असतो ह्यांनी मला एवढ्या सहजासहजी तर का आणि कशासाठी बोलवलं असेल? नाही, हे मला एवढ्या सहजासहजी तर नाही बोलवणार, नक्कीच काहीतरी असेल असाच ते इथे विचार करतात. पण काय असेल ह्या गोष्टी आपण इथे शोधल्या पाहिजेत. आणि म्हणूनच आता तो सुद्धा थोडासा चतुराईनेच आणि हुशारीनेच तिकडे येण्याचा प्रयत्न करत असतो. आता मामा आणि त्याचबरोबर भासा दोघे सुद्धा तिथे जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर आता जो काही राकेश आहे तो म्हणत असतो अरे वा वा वा, आज तर मामभाचे माझ्याकडे आलेले आहेत, असं काय काम काढलेलं आहे की मामा आणि भाच्यांना इथे माझ्याकडे येण्याची गरज पडलेली आहे. तेवढ्यातच आता इथे अर्णव म्हणत असतो मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. अरे वा, डायरेक्टच मुद्द्यावर, ही तर चांगलीच गोष्ट आहे ना, बोला काय म्हणायचं आहे? तेवढ्यातच आता अर्णव म्हणत असतो तुम्ही ताईला कसलं औषध देताय आणि दुधातून तुम्ही जे औषध देत आहात ते कसलं आहे, त्यामुळे ताईच्या तब्येतीवर परिणाम होतोय. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे सगळं इथेच थांबवायचं, नाहीतर माझ्याशिवाय माझ्यापेक्षा वाईट काहीच नसेल. तेवढ्यातच आता राकेश म्हणत असतो अच्छा, म्हणजे हे शोधून काढलं तू आता, म्हणजे हे तुझ्या हाती लागलेलं आहे आणि तुला काय वाटलं तू म्हणशील आणि मी हे सगळं काही थांबवशील? तेवढ्यातच अर्णव त्याची कॉलर पकडतो आणि तू हे सगळं का करतोय सांग. तेव्हाच आता इथे राकेश म्हणत असतो ती तुझी जी बहीण आहे ना, बहीण, ती माझ्या आणि ईश्वरीच्या मध्ये येते, तिला तुझ्या बहिणीला तुझं आणि ईश्वरीचं लग्न लावून द्यायचंय, म्हणून मी हे सगळं काही करत आहे. पण तू काळजी करू नकोस, बाळाला काही नाही होणार, पण तुझी बहीण मात्र काही होऊ शकतं, तिला ती काहीही होऊ शकतं, म्हणजेच की ती अशक्त होऊ शकते. त्याचबरोबर तिला सतत चक्कर येणं आणि सतत बेशुद्ध होणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तेवढ्यातच अर्णव त्याची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं काही करण्याची आणि हे सगळं थांबव. त्यावरच आता इथे राकेश म्हणत असतो ठीक आहे, मी हे सगळं थांबवून, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू हे माझ्या आणि ईश्वरीमध्ये काटा बनवून थांबलायस. त्याचबरोबर तू गपचूप तुझ्या बहिणीला सांगायचं की हे बघ, माझं ईश्वरीवर प्रेम नाहीये, मला तिच्यासोबत लग्न करायचं नाहीये, तू लवकरात लवकर लावण्यासोबत लग्न कर, मग मी ह्या सगळ्या गोष्टी थांबवतो. असं ब्लॅकमेल केल्याच्या नंतर शेवटी अर्णव मात्र इथे त्याच्या बोलण्यामध्ये आलेला असतो. शेवटी त्याला त्याच्या बहिणीची काळजी असते आणि तो म्हणत असतो ठीक आहे, तू म्हणतोस तसंच होईल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ताच्या आत्ता माझ्या ताईला जो तो औषध देत आहेस त्या औषधाचा डोस लवकरच बंद झाला पाहिजे, काही झालं तरी सुद्धा काहीही कर. तेव्हाच आता लगेचच राकेश म्हणत असतो अरे तुझ्यासाठी तर काही करायला तयार आहे मी, तू तर माझ्या बायकोचा लाडका चिंटू आहेस की नाही, मग झालं तर
मी इथून पुढे काहीच करणार नाही. पण इकडे मात्र हे सगळं काही झाल्याच्या नंतर आता जो अर्णव आणि त्याचबरोबर मामा असतात त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न इथे थांबलेले असतात किंवा त्या विचारांमध्येच ते गुंतलेले असतात. ते विचार करतात, नाही हे सगळं अशा पद्धतीने नाही व्हायला पाहिजे. आत्ता आपण ताईचा विचार करतोय, पण हा ईश्वरी सोबत काय करेल, ईश्वरीचं आयुष्य. नाही अर्णव, आपल्याला आणखी काहीतरी प्लॅन करायलाच पाहिजे. आत्ता तर आपण हा जो आपली अंजू आहे तिला हे चुकीचं औषध देत आहे, तिच्या जीवाशी खेळत आहे, हे तर आपण आता थांबवलेलं आहे. पण त्याचं लग्न ईश्वरी सोबत न होऊ देणं हे सुद्धा आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे. तर प्रेक्षकांनो, आता हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे की आता अर्णव राकेश आणि ईश्वरीचं लग्न होण्यापासून कसं थांबवतो. त्याचबरोबर आता राकेश हे जो अंजलीला चुकीचं औषध देत होता किंवा ज्या पद्धतीने तिच्यावर जो औषधाचा इफेक्ट होत होता ते तर आता ह्यानं थांबवलेलं असतं. पण ईश्वरीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून अर्णव कसं वाचवेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.